वळूया आता पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। अखेर भरत गोगावले यांना झेंडावंदनाची संधी मिळाली आहे। येत्या 26 जानेवारीला गोगावले झेंडावंदन करणार आहेत। रायगड जिल्ह्याचं झेंडावंदन गोगावले करणार आहेत। झेंडावंदनाची संधी पण पालकमंत्रीपद कधी असा सवाल मात्र या निमित्तानं उपस्थित झाला आहे। रायगड मुख्यालयातील झेंडावंदनाचा मान मंत्री भरत गोगावले यांना मिळालेला आहे। सामान्य प्रशासनानं परिपत्रक काढलंय आणि त्याद्वारे पालकमंत्र्यांना खरं तर ही संधी असते, परंतु पालकमंत्री नसताना देखील भरत गोगावले यांना झेंडावंदनाची संधी मिळालेली आहे।